श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 17 जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। त्यामध्ये उद्या पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या संकष्टी चतुर्थीला तिळकुट चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं। हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो। या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी, सेवा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे। तर आपल्याला दररोज गणपती बाप्पांची पूजा करणं शक्य होत नसेल तर आपण किमान महिन्यातील प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा ही आवर्जून करावी, कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत। तसेच गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे इच्छापूर्ती देवता देखील मानले जातात आणि म्हणूनच आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडीअडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची विशेष सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतंही एखादं शुभ कार्य असतं त्यावेळी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि यानंतरच कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये किंवा ते कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पडावं। अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात देखील दुःख संकटे अडीअडचणी विघ्ने दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा या दिवशी आवर्जून करावी। तर अशा या पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ 17 जानेवारीला सकाळी 4:06 होणार आहे आणि समाप्ती 8 जानेवारीला सकाळी 8:30 होणार आहे। तर उदय तिथीनुसार शुक्रवारी 17 जानेवारीला या संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यानंतरच हा उपवास पूर्ण मानला जातो। या दिवशी चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 9:09 आपला चंद्रोदय होणार आहे। तर यामुळे आपल्याला 9:09 चंद्राची पूजा करूनच आपल्याला हा चतुर्थीचा उपवास व्रत सोडायचा आहे। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी पृथ्वीवरती गणपती तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितले गेले आहे। तर असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे ही एक वस्तू। यामुळे ही वस्तू ठेवल्याने आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील। माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव अखंड स्वरूपात नांदेल। तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे? तर ज्या घरातील स्त्रिया महिला संकष्टी चतुर्थीचा उपाय करतात, उपवास करतात किंवा घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी अखंड स्वरूपामध्ये वास करत असते, कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आपण शुक्रवारी माता लक्ष्मी देवीचं पूजन करत असतो आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि योगायोगाने शुक्रवारी ही संकष्टी चतुर्थी देखील आलेली आहे। यामुळे पहा, धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खास अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो।
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल, काहीतरी अडचणी येत असतील, विनाकारण कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो व्यवसाय चालत नसेल, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जात असेल, म्हणजेच या त्या कारणाने खर्च होत असेल, घरात पैसा टिकून राहत नसेल, तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आणि घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नसतं, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, सुख, समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणं देखील खूप गरजेचं आहे. घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं तसेच सकारात्मक वातावरण असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी परिणाम करत असतात आणि यामुळे पहा, उद्या जर हा उपाय जर केला तर या उपायातून आपल्याला उद्याचं जे काही पुण्य आहे, महत्त्व आहे, तर या चतुर्थीचं जे महत्त्व आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल. तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे. जेव्हा तुम्ही अंघोळ करणार आहात त्यावेळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यामुळे आपले सर्व दोष जे आहे तर ते दूर होतात आणि आपल्याला नदी तीरावरती किंवा पवित्र स्थानी स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि आपलं शरीर हे पूर्णपणे पवित्र होत असतं. यानंतर आपल्याला स्वच्छ लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. विशेष करून उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ आवर्जून टाकायचे आहेत, कारण या चतुर्थीला तीळ चतुर्थी म्हटलं जातं. तिळाला खूप महत्त्व आहे. आता जो हा महिना आहे तर तो पौष महिना आहे, त्यामुळे आपल्याला आवर्जून उद्या अभिषेक करणार आहोत आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती, तर त्या पाण्यामध्ये थोडेसे आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे, काळे तीळ टाकायचे नाही. तर पांढरे तीळ टाकायचे आहे. या पाण्याने आपल्याला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे, जसं की जास्वंदाचं फूल, दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, थोडेसे तीळ देखील आपल्याला बाप्पांसाठी ठेवायचे आहे. तिळाचे लाडू ठेवायचे आहे किंवा तिळगुळ आपण जे संक्रांतीसाठी बनवलेलं असतं तो देखील तुम्ही प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून बाप्पांना अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सकाळी 12 वाजेच्या अगोदरच तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा असतो त्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पितळेचा दिवा घ्यायचा आहे. दिवा आता तुम्ही पितळेचा घ्या किंवा मातीचा घ्या किंवा तांब्याचा घ्या. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती आपल्याला आवर्जून टाकायच्या आहे, कारण 2 वाती म्हणजे जीवाशिवाचं प्रेम असतं. त्यामुळे आपल्याला कोणताही दिवा लावताना एक वात टाकायची नाही, तर दुहेरी वात आपल्याला टाकायची असते. शुद्ध गाईचं तूप आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे. आता तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल देखील तुम्ही घालू शकता. यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. एका प्लेटमध्ये थोडंसं आपल्याला हळदी, कुंकू, अष्टगंध मिक्स करायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, म्हणजे अखंड अक्षता आपल्याला ठेवायचे आहे आणि त्या तांदूळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. यानंतर या दिव्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पांढरे तीळ घालायचे आहे. यानंतर आपल्याला एक जास्वंदाचं पान आणायचं आहे. जे पान असतं तर ते घ्यायचं आहे. या
जास्वंदाच्या झाडांमध्ये माता लक्ष्मीचा आणि गणपती बाप्पांचा वास असतो, कारण हे झाड पान फूल हे देवांना देवी देवतांना अतिशय प्रिय आणि खास महत्वाचं मानलं जात असतं। आणि या झाडाचं पान जे आहे तर त्या पानांसंबंधी आपण काही उपाय जर केले तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होत असते। म्हणून आपल्याला एक जास्वंदाचं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे। ते पान सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। ते पान सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला थोडीशी चना डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला या दोन्ही वस्तू सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। देवघरामध्ये ठेवल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे। त्याची फलश्रुती जी आहे तर ती सुद्धा आपल्याला म्हणायची आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। ज्यांना 108 वेळा करणं शक्य नसेल त्यांनी किमान 21 वेळा तरी करायचं आहे। आणि यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील जी काही सर्व संकट दुःख अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर हा दिवा आणि ते पान तुम्हाला उचलून घराचा मुख्य जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजावरती घेऊन जायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तेव्हा तुमची जी उजवी साइड असते उजवी बाजू असेल त्या उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा आणि जे पान असणार आहे तर ते पान ठेवायचं आहे। या पानावर ठेवलेली चना डाळ आणि गुळाचा खडा तसाच ठेवून हे पान तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे। जे पान आहे तर ते लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं। आणि जेव्हा असा दिवा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावत असतो त्यावेळी आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं, कारण तिळाचा दिवा जो असतो तर तो दारिद्र्य नाशक मानला जातो। तीळ हे दारिद्र्य नाशक आहेत आणि म्हणून ह्या वस्तू आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायच्या आहेत। यानंतर सायंकाळी 4-5 वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ते पान तुम्हाला तसंच उचलून घ्यायचं आहे आणि त्यावरती जो असणारा गुळाचा खडा आणि जी हरभऱ्याची डाळ आहे तर ती डाळ तुम्हाला तशीच त्या पानावरती घ्यायची आणि आपल्या दारावर जर कुठं गल्लीमध्ये तुम्हाला जिथे कुठे गाय दिसत असेल त्या गाई जवळ जायचं आहे आणि ती आपल्याला चना डाळ आणि ते गुळ जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे। तुम्ही तुमच्या आता आपली म्हणजे कोट्यामध्ये जर गाय असेल घरी जर गाय असेल त्या गाईला देखील खाऊ घालू शकता किंवा रस्त्यावरती आता ज्या गायी फिरत असतात त्या गाईला देखील तुम्ही खाऊ घालू शकता किंवा आता कोणत्याही गाईला खाऊ घातलं तरी देखील चालणार आहे। या दिवशी गाईला चना डाळ आणि गुळ खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं। या दिवशी गायीची पूजा देखील केली जाते। त्याचबरोबर या दिवशी शुक्रवार आहे आणि गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं। जेव्हा आपण गायीला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे। दिवा लावलेला होता तर त्या दिव्याखाली जे तांदूळ असतात तर ते तांदूळ तुम्हाला आपल्या टेरेस वरती गच्चीवरती तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहे किंवा ते देखील गाईला खाऊ घालू शकता किंवा आपण आपल्या घरामध्ये वापरले तरी देखील चालणार आहे प्रसाद म्हणून। तर अशा पद्धत आणि तुम्ही तो दिवा स्वच्छ करून पुन्हा आपण आपल्या घरामध्ये वापरला तरीही काही हरकत नाही। अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा साध्या पद्धतीने उपाय करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।